मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक मनीष केत यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेतील 56 महिला सफाई कर्मचाऱ्यांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक मनीष केत यांच्या मार्फत महापालिकेतील सफाई कामगार महिला भगिनींना साडी वाटपाचा कार्यक्रम सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडला। या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, आमदार देवेंद्र कोठे यांच्या सुविद्य पत्नी मोनिका कोठे, भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष प्राध्यापिका उत्तरा बर्डे बचुटे, भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीस आदर्श सरतापे, मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगरसेवक मनीष केत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले। त्यानंतर कार्यक्रम आयोजनामागचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी स्पष्ट केला। ज्यांना आपण देवदूत म्हणतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता दूतांचा सत्कार करावा असं माझ्या मनात आलं आणि त्यामुळे आपण सर्व स्वच्छता दूत आहात। आपण जर नसाल, ज्यांनी आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये दिले, ज्यांनी लाडक्या बहिणींसाठी 50% बसमध्ये सवलत दिली, ज्यांनी दीनदलितांसाठी आणि सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या आणि या शहराच्या विकासासाठी ज्यांनी मोठं योगदान देत आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे। तर आपण सर्वांनी त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा। आज ते 56 वर्षाचे आहेत, तर 100व्या वर्षी आपण असाच त्यांचा वाढदिवस साजरा करू। यावेळी सोलापूर शहराच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या या महिला भगिनी खऱ्या अर्थाने स्वच्छता दूत म्हणून काम करत असल्यामुळे सोलापूरचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे असं ते म्हणाले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सफाई कामगार महिला भगिनींना फेटा बांधून आणि साडी देऊन त्यांचा सन्मान कार्यक्रमात करण्यात आला। यावेळी 56 सफाई कामगार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्व सफाई कामगार महिला भगिनींना शाबासकी देणारा असून भविष्यात महाराष्ट्रातील स्वच्छ महानगरपालिका म्हणून सोलापूर शहराची ओळख या महिला भगिनी आपल्या कामातून करून देतील असं मनोगत बापू सदाफुले यांनी व्यक्त केलं। जो सफाई कर्मचाऱ्यांचा, झाडूवाल्यांचा स्वच्छतेचा कार्यक्रम घडवून आणले आणि त्यांच्या स्वतः अशी इच्छा होती की सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे आपल्या सोलापूर शहरातील नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करतात अशा स्वच्छता दूतचा साडी देऊन आणि फेटा शाल देऊन त्यांचा सत्कार झाला पाहिजे असे आपले नगरसेवक माननीय मनीष केत साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आज होत आहे। तर या ठिकाणी मनीष केत साहेब यांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे, निश्चितच सोलापूर महानगरपालिकेचं साफसफाईचं काम करत असताना या सफाई कर्मचाऱ्यांच्या, स्वच्छता दूतच्या कर्मचाऱ्यांना एक शाबासकीची पाठीवर थाप असली पाहिजे। आपण तेवढंच जोमाने आपण काम करायचं आहे, कारण का सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपण जेव्हा काम करतो, ज्या प्रभागात काम करतो, तिथली एकही तक्रार आपल्या प्रभागातील नगरसेवकांना गेली नाही पाहिजे, कारण आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो। कारण का इथं बसलेले सगळे सभासद आपले जे आहेत, माननीय महापौर साहेब असतील, आमच्या स्टँडिंग चेअरमनच्या ताई असतील, उपमहापौर असतील, यांनी सगळ्यांनी मिळून आपल्यासाठी रात्रंदिवस ते आपले प्रश्न सभागृहामध्ये घेऊन आपल्यासाठी मेडिकल कॅशलेस असतील, सेवेत कायम करण्याचे प्रश्न असतील, आरोग्य बाबतीत असतील, त्या अनुषंगाने आपलं मांडत असतात। तर आपण आपलं काम प्रामाणिकपणे करावं। आज या ठिकाणी जो सफाई स्वच्छतेचा कार्यक्रम या ठिकाणी मनीष केत साहेबांनी घेतला, निश्चितच आतापर्यंत हा कार्यक्रम असा कोणच घेतला नाही। आपण सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार ठेवला पाहिजे, कारण का हे लोक प्रामाणिकपणे आमच्या सोलापूर शहरातील नागरिकाचं काम करतात। त्याच अनुषंगाने तुमच्या पाठीवर एक शाबासकीची थाप म्हणून या ठिकाणी ताई पण आलेले आहेत, आमदार देवेंद्र कोठे दादा यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शुभ आशीर्वाद भेटलेले आहेत, शुभेच्छा भेटलेल्या आहेत। तर आपण तेवढेच प्रामाणिकपणे आपलं काम करूया आणि या सोलापूर शहराचं नाव महाराष्ट्रामध्ये स्वच्छतामध्ये 1 नंबर आणण्याचं काम करूया। त्यानंतर आपल्या कामातून खऱ्या अर्थाने लोकसेवा करण्याचं काम या महिला भगिनी करत असून 56व्या वाढदिवसानिमित्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या। या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेले आमचे मनीष केत साहेब आमचे
आपले नगरसेवक त्यांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या आपल्या महानगरपालिकेतील सफाई करणाऱ्या आमच्या तुम्ही माता भगिनी त्यांच्यासाठी साडी वाटपाचा कार्यक्रम जो त्यांनी केला अतिशय सुंदर आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला बोलवलात. नक्कीच आपल्या काही अडचणी आहेत, आम्ही आपल्या कामगारांच्या अनेक अडचणी आहेत, आम्ही त्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणखीन तुमच्या कुठल्याही अडचणी असल्या आम्हाला सांगा, आम्ही सर्वजण मिळून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. सोलापूर हे उत्सवांचे शहर असून स्वच्छता दूत म्हणून कार्यरत असलेल्या महिला भगिनी यांचे हात अविरत काम करत असतात. ही गोष्ट खरंच कौतुकास्पद असल्याच्या भावना सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रंजिता चाकोते यांनी व्यक्त केल्या. तर माझं अंतरातनं मत असं आहे की सोलापूर हे जयंती आणि उत्सवांचं शहर आहे. आम्ही सगळे झोपतो पण तुमचे हात चालू असतात. याची दखल सोलापूरचं महानगरपालिकेत असलेले कॅबिनेटचे आमचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, मी स्वतः आणि सर्वांना अभिमान व्हावा असं आपल्या शहराचे मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी जेव्हा महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये या मोठ्या मीटिंगमध्ये तुमचा विषय जेव्हा मांडला त्या विषयाची साक्षीदार मी आहे. दादांनी इतक्या प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्या सेवानिवृत्त असलेल्या आपल्या 249 जणांची पूर्ण त्यांची परमनंट सेवा व्हावी याची तळतळ तिथे मांडली, ज्याच्यावरती आपलं महाराष्ट्र शासन दखल घेत आहे. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे बोर्डमध्ये आम्ही तुमचे विषय घेतले, तुमच्या समस्या आपण ऐकत असतो. आम्ही आता 4 महिन्यापूर्वी आलेलो आहोत, पण तुमच्या प्रत्येकीच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे फक्त शब्द देणे काम नाहीये, पण ती तळतळ आमच्या सर्व कॅबिनेटमध्ये आहे. आपण आज ज्या महान व्यक्तीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इथं आहोत, त्यांच्या विकासाला गती देण्याचं बळ त्यांना मिळावं असं मला प्रत्येक माता भगिनींना तुमच्या आज या कार्यक्रमामार्फत तुम्हाला एक फुल नाही फुलाची पाकळी मिळालेली आहे. पण तुम्ही प्रत्येकीनी तुमच्या मनातून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या हाताने अजून एवढं मोठं कल्याणकारी काम व्हावं अशी प्रत्येकाने एक आपली भावना व्यक्त करा. हीच मी या प्रसंगी सांगू इच्छित आहे. कारण देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री आहेत, ज्यांचा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण हे जनतेच्या, महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या, युवा पिढीच्या हितकारी योजनांमध्येच चालू असतं. मला सांगायला आनंद होत आहे की या जुलै महिन्यामध्ये शेतकरी विधेयक बिल मंजूर झालं. याची माहिती किती जणांना माहित नाही, ज्याच्या अनुषंगाने आपल्या शेतकरी महिलेला तिचा हक्क मिळणार आहे, तिचा बँकेमध्ये असलेला अधिकार मिळणार आहे, तिला शेतकरी प्रमाणपत्र मिळणार आहे. इतकी काळजी कुठल्या महिलेची, कुठल्या मुख्यमंत्री, कुठल्या पंतप्रधानांकडून झाली नव्हती. आपल्या देशाचे आधारस्तंभ आपल्या पंतप्रधान मोदीजींनी प्रत्येक महिलेला तर सगळ्या योजना दिल्यात, ती ही वेळ नाहीये, पण शेतकरी महिलेचे असंख्य अडचणी जाणून घेणारे हे आपले मुख्यमंत्री शेतकरी विधेयक पास केलं. सेवा सहकारी असलेल्या संस्थांना मदत करतायत. आता तुमच्या मार्फत ही छोटीशी त्यांनी इथं जाहीर केलं होतं की कुठलीही बॅनरबाजी करायची नाही, कुठल्या आमच्या माता भगिनींना होईल असा तुम्ही माझ्या वाढदिवसाला उपक्रम करा. आणि त्या निमित्ताने नेहमीच समाजकारणात अग्रेसर असलेले माझे भाऊ मनीष भाऊ खेत यांनी इतकं सुंदर आणि चांगलं आयोजन केलं. तुमच्यापर्यंत आम्ही परत येऊ शकलो, त्याबद्दल मनातून आनंद होत आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आमच्या सगळ्यांबरोबर असंच सदैव राहू दे अशी इच्छा बाळगते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जयपाल खेडकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी चहा आणि अल्पोपहार देण्यात आला.